चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन वरती. अरे कहना क्या चाहते हो. सो हे व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सर्व. होप करतो तुम्ही सर्व एकदम मजेत असणार. सो गाईज, आज आहे लक्ष्मीपूजन. सो तुम्हाला सर्वात पहिले तर हॅपी दिवाळी. आणि आता तर भरपूर दिवसानंतरच व्हिडिओ येतो आहे. तो कार डिलेवरीचा व्हिडिओ झाल्यानंतर काहीतरी कमीत कमी 1.5 महिन्यानंतरच व्हिडिओ येईल. सो आता हे बघा, आम्ही एवढे सर काय फटाके आणलेत. आजच्या आज हे पूर्ण मी फोडून टाकेल. हे बघा, ही एवढी मोठी आहे, ती सुरसुरी आहे. आणि हा खाली पाऊस आहे. आणि अजून पण भरपूर आहेत. छोटे छोटे फटाके नाही, डायरेक्ट मोठे मोठेच आणलेले आहेत. सो ते आता आज आपण फोडूयात मस्त. सो दीदी पण आलेली आहे आता इकडे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये. सो आता मी चाललेलो आहे, थोडी आमची बाईक आहे ती वॉश करायची. थोडी धूळ लागली तिला, म्हणजे भरपूर घाण झाली आहे. सो तिला आता मी पाठीमागे घेऊन जातो आणि थोडी वॉश वगैरे करतो आणि थोडीफार चालवतो पण. सो चला आपण जाऊयात खाली फटाफट. गाईज, ही बघा इकडे दीदी. आता हिला इकडे रांगोळी काढायची आहे आणि मी चाललो आता. सो गाईज, ही बघा इकडे आहे आपली गाडी. भरपूर दिवसानंतर मी पण आता भरपूर दिवसानंतरच चाललो आहे. गाडीमध्ये बसतो थोडा वेळ, म्हणजे बाईकची चावी ती त्याच्यामध्ये आतमध्येच आहे गाडीच्या. अभी देखो हा गाईच, चावी घेतली आहे आणि आता परत आपण बाईक थोडी साफ. बघा, तो गाईज आता इकडे बॅक साईडला आणली आहे गाडी. आता इकडून पाणी भरून करूयात थोडी साफसूफ. गाईज आता तिकडे धुतली आहे, थोड्या वेळ आता उन्हातच ठेवतो. गाईज आता मी आलो आहे कारमध्ये आणि हे बघा, गाडी घेऊन 1.5 महिना झाला आहे आणि 1.5 महिन्यात पण 2200 किलोमीटर चालवली पण आहे. आणि याची फर्स्ट सर्विस पण झाली आहे. 1500 किलोमीटरवरती फर्स्ट सर्विस होती. सो ती पण झाली आहे, बाप्पांनी करून आणली आहे. आणि आम्ही गाडी घेतल्यानंतर गेलेलो नाशिकमध्ये सप्तशृंगी माता मंदिर आहे तिकडे. सो त्याच्यामुळे पण थोडे किलोमीटर जास्ती झालेत. त्याच्यानंतर पप्पा पण 1-2 वेळा भरपूर लांब वगैरे होऊन गेलेत. हे मॅट्स वगैरे टाकायसाठीच गेलेले तेव्हा लांब एवढ्या. सो त्याच्यामुळे एवढे किलोमीटर झाले आणि फर्स्ट सर्विस पण झाली गाडीची. सो गाईज, आता थोडे सुकली गाडी. इकडे रांगोळी काढायचं काम चालू आहे. सो गाईज, हे बघा बाल्कनीमध्ये मी सगळे हे ठेवलेले फटाके ठेवलेले थोड्या उन्हामध्ये. आता संध्याकाळ झाली आहे आणि हे म्हणजे थोडे उन्हाला मी शेकवलेत. हे बघा, हे होते 10 बॉक्स सुतळी बॉम्बचे. त्याच्यातले 2 बॉक्स मी फोडलेत. एका बॉक्समध्ये 10 आहेत म्हणजे, आणि तसे आम्ही 10 बॉक्स आणलेले म्हणजे ते झाले 100 फटाके होते. पण त्यातले 20 मी हे केले. आणि हे पाऊस आहे, अजून ही इकडे मोठावाला पाऊस आहे. एक इकडे ही मोठीवाली हे काय बोलतात त्याला, सुरसुरी आहे. परत तिकडची गॅलरी भरून फटाके आहेत, तिकडची गॅलरी भरून फटाके झाले आहेत. स्वतः सगळे काढूयात. आणि हे बघा, ही लायटिंग पण लावली आहे. आता आपण लायटिंग पहिले इकडून ऑन करू. हे बघा. सो गाईज, मी तर आता रेडी झालेलो आहे. आणि हे बघा इकडे लायटिंग पण कशी केली ते. हे बघा, अरे ही स्टारवाली तर चालूच नाही झाली. थांबा, ती लावावी लागेल. हां, सो गाईज हे बघा, आता स्टारवाली पण लागली आहे आणि ही वाली पण. सो गाईज, दीदी इकडे बघा आता पणत्या लावते, म्हणजे दिवे लावते. त्याच्यामध्ये ते हां, मग तेच दोन्ही पण. आणि हे आता याच्यामध्ये तेल टाकून सगळीकडे लावेल. असेच दिवे दिदी अभ्यासात पण लावते आणि मी पण लावतो. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आम्ही दोघं किती दिवे लावतो अभ्यासामध्ये. डायरेक्ट आउट ऑफच. दीदी तर सर्वात जास्त भाई. और गाइस, ये देखो,
दीदीने बघ कशी मस्त फुलांनी रांगोळी काढली आहे. फुलांची रांगोळीच बोलणार ना. हां, फुलांनी रांगोळी काढली आहे. आणि इकडे ही पण रांगोळीच काढली आहे, पण ती ती सकाळी काढली. सो गाईज आम्ही फायनली इथे म्हणजे मी पूर्ण फटाके जेवढे आहेत आमच्याकडे तेवढे सगळे काढून इथे नीट ठेवलेले आहेत. सो आता मी तुम्हाला दाखवतो की कोणते कोणते फटाके आहेत. काहीतरी 6 का 7 प्रकारचे आहेत. सर्व काही मोठे मोठेच आहेत, छोटे काहीच नाही आहेत, वेगवेगळे असे सर्व काही मोठेच फटाके आहेत. सो ते आता मी तुम्हाला दाखवतो. सो आपण पहिले करूया स्टार्टिंग इकडून. ये थोडी पुढे. सो हे बघा, इकडे आहे पाऊस. पाऊसच्या आहेत 5 डबे आणि एका याच्यामध्ये पीस आहेत 10, म्हणजे हे आहेत 50. आणि हे आहे सुतळी बॉम्ब. सो याच्यामध्ये पण 10 बॉक्स आहेत, एका बॉक्समध्ये 10 पीसेस आहेत. हे आहेत चक्री. सो याच्यामध्ये पण आहेत एका बॉक्समध्ये 10, असे 5 आहेत, 50 झाले हे. आणि हा आहे मोठा पाऊस, याच्यामध्ये 10 पीसेस आहेत. आणि ही सुरसुरी आहे, सेम हा पण एक तोच आहे. आणि हे आहे रॉकेट. रॉकेटमध्ये 10 पीस आहेत. सो हे 2 बॉक्स. आणि ही एक मोठीवाली सुरसुरी आहे आणि ही पण एक सुरसुरीचाच बॉक्स आहे. आणि इकडे आहे 30 स्काय शॉट्सवाला. आणि इकडे आहे 24 स्काय शॉट्स. आणि हा आहे सर्वात मोठा म्हणजे 120 स्काय शॉट्स. सो आता मजा येणार आहे आणि आपण जाऊया आता खाली याला फोडायला, थोडं इकडे पूजा वगैरे झाल्यावरती. सो गाईज मी आता तुम्हाला दाखवले की आम्ही कोणते कोणते फटाके आणलेत. सर्व काही मोठेच आहेत आणि लवकरच आता ते म्हणजे फुटून जाते, जास्त वेळ काही टाईमपास करावं लागणार नाही. सो हे मी आत्ताच आजच्या आजच सगळे फोडून टाकेल. हे एखाद उरू शकतात, थोडेफार उरतील काय माहिती नाही. पण आता मी हे सर्व काही भरून घेतो आणि याच्यात ठेवतो, कारण की इकडे थोडेफार दिवा वगैरे लावलेला आहे. सो पप्पा ओरडतात. सो मी आता ते तिकडून त्याच्या गोंदीमध्ये भरून ठेवतो आणि मग थोडी पूजा वगैरे करून आपण जाऊयात खाली. सो चला मी हे पहिले आवरून घेतो. सो गाईज लक्ष्मीपूजन पण झालं आहे. हे बघा असं काय थोडंफार डेकोरेट केलं आहे. सो गाईज आता इकडे गाडीची थोडी पूजा करायला आलो आहे. हे बघा, वाव हे स्वस्तिक भारी काढलं आहे. आणि ही बघा दीदी. सो गाईज इकडे आता नारळ फोडत आहे. गणपती बाप्पा पाट से पहिलाच फुटला. गाडीवर नाक पडते. घ्या ना थोडस. बापरे, हा गेला. गाईज आता आम्ही आलोय घरी आणि आता मम्मी बनवतोय जेवायला आणि आम्ही आता जेवणार आणि लगेच जाणार खाली फटाके फोडायला. सो भरपूर आवाज येतो आणि माझं पण मन होतं आता फोडायचं. हे बघा परत एकदा फुटतंय, खूप जोरात फुटत आहेत. सो आता मी पण जाणार खाली आणि आता जेवायला काय बनवतं ते पण मी तुम्हाला दाखवतो. आज काहीतरी स्पेशल आहे. चला. सो आज आहे काजूची भाजी, पुरी आणि भात. जाऊयात खाली जेवण वगैरे करून. चलो गाईज आता आम्ही चाललोय फटाके घेऊन खाली. आणि खाली खूप वारं पण सुटले, लाईट पण गेली आहे आणि असं वाटतं की आता पाऊस येईलच. बट आम्ही चाललोय असंच घेऊन. आता मला हे एवढं मोठं घेऊन जायचं आहे यार. हो लावा याला तिकडे घ्या थोडं. लावा पाऊस यायला लागला हो, मध्येच ठेवायचं नाही. सो गाईज 120 शॉट्स तर फोडले. आता हे सुतळी बॉम्ब आणि रॉकेट सोडू, जरा हे फोडू आता. चलो. भाई
ए बॉम्ब आहे बॉम्ब आहे बॉम्ब आहे. सो गाईज इकडे आता आग लागली, याच्यातच आयटम बॉम्ब टाकतोय मी. लागला लागला. रडल्यावर ऐकायला कसं जाणार पप्पाला नाही हो हाय करा. तुम्हाला ब्लॉग मध्ये यायचंय ना. सार्थक ने काय घेतलं तिला. हा लावून घे म्हणते पप्पा ओ पप्पा मम्मी सांग ना याला अरे गप ना यार. गाईज समोर बघा अशी काय लाइटिंग केली आहे. यो 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 गाईज रात्रीच्या 12-12:30 वाजताचं फोटो चालला आहे. ही तेव्हा डिलेवरीच्या टाईमला नव्हती कारच्या, त्यामुळे आत्ता फोटो काढते. आणि ते त्यांना तर फोटो काढायला नुसतं कुठे पण भेटलं तरी फोटो काढायला उभे राहणार. बघा आता. सो गाईज बघा, पहिले तर व्हिडिओ काढण्यासाठी गाडी इकडून अशी त्या साईडला लावली, मग व्हिडिओ तिकडे काढला, मग तिकडून इकडे परत लावली, मग तिकडे आता इथे फोटोज काढायला लागले तर फोटो नीट नाही आला म्हणून परत गाडी पाठी घेतली. म्हणजे फोटोजसाठी काय पण करू शकतात. रात्रीच्या 12:30 वाजता पण हे फोटो काढायला काय पण करतात बघा. हे देखो गाइस ही इज वेटिंग कब इसके फोटोज खत्म होंगे. अरे ते स्वतः फोटो काढायला थांबतात तर ते काय वेट करतील. ते वेट करताना कधी पाहिजे फोटो सांगते. हा आणि मग त्यांची वारी येईल है ना. बघते बघते बघ तिकडून चिटका मारायला सुरू झाली. काढ त्यांचे पण फोटो काढ. बघा गाईज एवढे काय फटाके उरलेत, एवढे काय मी फोडले नाही. 120 स्काय शॉट्सचा एकदा फोडला, त्याच्यानंतर ते 30 शॉट्स आणि 24 शॉट्स नाही फोडले. त्याच्यानंतर असे छोटे मोठे फोडत होतो. सो आता ते 2 आहेत ते आता उद्या बघूयात, आपण कधीतरी फोडूयात. हे बघा यांचे. हे डोक्याला का हात लावलाय, काय झालं? काय झालं? कब इसके फोटो खत्म हो. सो गाईज आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 1 आणि आता आम्ही घरी आलोय. सो आता आम्ही झोपणार आहेत सर, कारण की झोप पण आली खूप. सो सकाळी पण लवकर उठलेलो सर, आता तुम्ही झोपेल लगेच. आणि आज जेवढे काय मी फटाके फोडले तेवढे मी याच्यामध्ये ॲड केले, जास्त काय फोडले नाही. तसं पण काय आता एवढी पण मजा येत नाही, म्हणजे फोडले पण एवढे पण आहे आणि तेवढी पण आता मजा राहत नाही. जेव्हा लहानपणी खूप मजा यायची, जेव्हा फटाके असायचे फोडायचे तेव्हा, पण आता काय एवढी मजा येत नाही. सो जेवढे काय फोडले तेवढे मी दाखवले. आज 120 स्काय शॉट फोडला आहे, बाकीचे 30 स्काय शॉट आणि 24 स्काय शॉट होते ते नाही फोडले. जर का उद्या मी ते फोडले तर त्याची मी हलकीशी क्लिप काढून मी तुम्हाला याच्यामध्ये ॲड करून टाकून देईल. सो आता ह्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूयात. कसा वाटला आजचा हा तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि
अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक केलं नसेल तर क्लिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओजची नोटिफिकेशन येत राहील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.